पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील अतुल लक्ष्मण पाटील या कष्टाळू व होतकरी युवकाने कामानिमित्त बाहेर असताना संबंधित कंपनीकडून झालेल्या कथित अन्यायकारक वागणुकीमुळे मानसिक त्रास सहन करत आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या घटनेमुळे संपूर्ण शिंदाड गावात तीव्र संताप व्यक्त होत असून ग्रामस्थांनी एकमुखाने गाव बंद ठेवून निषेध नोंदवला। अतुल पाटील यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच पाटील कुटुंबाला न्याय मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 ते 12 या वेळेत शिंदाड गावात कडकडीत बंद पाळण्यात आला। या दरम्यान गावातील सर्व दुकाने, व्यापारी, आस्थापने व इतर व्यवहार पूर्णतः बंद ठेवण्यात आले होते। अत्यावश्यक सेवा मात्र सुरू ठेवण्यात आल्या। दरम्यान सकाळी 8 वाजता गणपती मंदिरापासून ग्रामस्थांनी शांततापूर्ण मूक मोर्चाला सुरुवात केली। या मोर्चात शेकडो महिला, पुरुष तसेच शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत युवकाला श्रद्धांजली अर्पण केली। मोर्चा गावातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत महादेव मंदिराच्या प्रांगणात पोहोचला। तेथे शोकसभा व निषेध सभेचे आयोजन करण्यात आले। सभेत उपस्थित ग्रामस्थांनी अतुल पाटील यांच्यावर झालेल्या कथित अन्यायाचा तीव्र निषेध व्यक्त करत दोषींवर कठोर शिक्षा व्हावी अशी एकमुखी मागणी केली। तसेच गावातील युवकांवर अन्याय होऊ नये, त्यांच्या सुरक्षिततेची व सन्मानाची हमी मिळावी यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात अशीही मागणी करण्यात आली। हा गाव बंद व मूक मोर्चा पूर्णतः शांततापूर्ण वातावरणात पार पडला। कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। प्रशासनाने या गंभीर घटनेची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून न्याय द्यावा अशी अपेक्षा शिंदाड ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। मोर्चामध्ये पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक विठ्ठल पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। उपनिरीक्षक विठ्ठल पवार यांना निवेदन देऊन मोर्चाची सांगता करण्यात आली।